अनेकदा असं होतं ना की तिकीट खिडकीवर उरलेला 1-2 रुपयांचं नाणं प्रवासी तिथे सोडून देतात. हो बरोबर. कारण वरवर पाहता त्या 1-2 रुपयांची आपल्याला काहीच किंमत वाटत नाही. पण हेच दुर्लक्षित 2 रुपये आता एसटी महामंडळाला कोट्यावधी रुपयांच्या पर्यावरणीय दंडापासून वाचवणार आहेत आणि कदाचित एसटीचा पूर्ण चेहरा-मोहरा बदलणार आहेत. नक्कीच. तर नमस्कार मित्रांनो, इन्फो इन मराठी या आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे क्लिष्ट विषय, नवनवीन सरकारी निर्णय, शेती, महसूल आणि एकंदर नागरिक जागरूकता यांसारख्या विषयांवर अत्यंत सोप्या आणि खात्रीशीर भाषेत माहिती पोहोचवण्याचं काम आपण या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. अगदी बरोबर. आणि आजचा आपला विषय असाच एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी निर्णयावर आधारित आहे, ज्याचा थेट संबंध सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्याशी आणि प्रवासाशी आहे. हो, आणि हा विषय महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीशी म्हणजेच आपल्या लाडक्या लाल परीशी अत्यंत घट्ट जोडलेला आहे. होय ना, कारण 15 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजेच MSRTCने एक नवा निर्णय लागू केला आहे. आता एसटीच्या तिकिटावर 10% तात्पुरती भाडेवाढ आणि त्यासोबतच कायमस्वरूपी 2 रुपयांचा स्वच्छता उपकर, ज्याला इंग्रजीत क्लीनलीनेस सेस म्हणतात, तो लागू करण्यात आला आहे. आता एक सर्वसामान्य नागरिक म्हणून साहजिकच मनात असा प्रश्न निर्माण होतो की रोज एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या खिशातून जाणारे हे 2 रुपये खरंच बसस्थानकं आणि प्रसाधनगृहे स्वच्छ करण्यासाठी वापरले जातील की हा फक्त प्रवाशांवर लादलेला आणखी एक आर्थिक बोजा आहे? अगदी रास्त प्रश्न आहे हा. आज आपण याच निर्णयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. तर सगळ्यात आधी मला हे समजून घ्यायचंय की हा 2 रुपयांचा स्वच्छता उपकर नेमका काय आहे आणि तो नक्की कुणाकुणाला द्यावा लागणार आहे. म्हणजे यात काही सवलत वगैरे आहे का? खरं सांगायचं तर या निर्णयाची व्याप्ती खूप मोठी आणि सर्वांसाठी समान आहे. आता बघा ना, वरवर पाहता 2 रुपये ही रक्कम खूप छोटी वाटते. हो, पण जेव्हा आपण एसटीने दररोज प्रवास करणाऱ्या 55 लाख प्रवाशांचा विचार करतो तेव्हा ही रक्कम कोट्यावधींमध्ये जाते. बापरे, 55 लाख प्रवासी रोज? होय, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपकारातून कोणालाही, आणि मी पुन्हा सांगतो, कोणालाही सूट देण्यात आलेली नाही. अच्छा. सर्वसाधारण तिकीटधारक तर हे 2 रुपये देतीलच, पण ज्यांना प्रवासात सवलत मिळते त्यांनाही हा नियम लागू आहे. एक सेकंड, म्हणजे ज्या महिला सन्मान योजनेअंतर्गत 50% सवलतीत प्रवास करतात आणि जे अमृत ज्येष्ठ नागरिक पूर्णपणे मोफत प्रवास करतात त्यांनाही हे 2 रुपये द्यावे लागतील? होय, द्यावे लागतील. हे थोडं कठोर नाही का वाटत? म्हणजे मोफत प्रवास करणाऱ्यांकडूनही पैसे घ्यायचे? कठोर वाटू शकतं, नक्कीच, पण ते अनिवार्य करण्यात आलं आहे. मोफत किंवा सवलतीत प्रवास करणाऱ्यांनाही हा 2 रुपयांचा उपकर भरणं बंधनकारक आहेच. 50 रुपये उपकर द्यावा लागेल. अच्छा, म्हणजे एसटीचा वापर करणाऱ्या प्रत्येक घटकाला या स्वच्छता मोहिमेत आर्थिकदृष्ट्या सहभागी करून घेतलाय. तर नेमकं सर्वांचा सहभाग यात आहे. हे तर खूपच व्यापक धोरण दिसते. पण मग प्रश्न असा पडतो की अचानक हा स्वच्छता उपकर का लागू करावासा वाटला? म्हणजे फक्त बस स्थानकावर झाडू मारणं किंवा साधी स्वच्छता ठेवणं हेच कारण आहे की यामागे आणखी काही मोठी कायदेशीर अडचण दडलीये? इथेच या विषयाची खरी खोली आणि गांभीर्य आहे. यामागे केवळ साधी स्वच्छता हा उद्देश नसून केंद्र सरकारचे अत्यंत कडक कायदे कारणीभूत आहेत. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशभरात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2026 म्हणजेच घन कचरा व्यवस्थापन नियम 2026 लागू केले आहेत. अरेच्या! म्हणजे हा प्रशासकीय निर्णय नसून थेट पर्यावरणाच्या कायद्याचं पालन करण्याचा भाग आहे. अगदी बरोबर. पण हे नियम एसटी महामंडळाला कसे लागू होतात? ते तर वाहतूक करतात ना. तसं पाहिलं तर या कायद्यानुसार एसटी बसस्थानकांसारख्या ठिकाणी जिथे प्रचंड गर्दी असते त्यांना बल्क वेस्ट जनरेटर्स म्हणजेच मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणारी ठिकाणे म्हणून वर्गीकृत करण्यात आलं आहे. अच्छा. याचा व्यावहारिक अर्थ समजून घेऊया. 55 लाख प्रवासी रोज प्रवास करतात. ते तिकीट काढतात, खाण्याचे पदार्थ आणतात, प्लास्टिकचे रॅपर्स टाकतात आणि साहजिकच प्रसाधनगृहांचा वापर करतात. हो, साहजिकच आहे. यातून हजारो टन ओला, सुका, सॅनिटरी आणि जैविक कचरा दररोज
दररोज निर्माण होतो. कायद्यानुसार आता हा कचरा उगमस्थानीच वर्गीकृत करणं आणि त्याची योग्य विल्हेवाट लावणं सक्तीचं झालं आहे. आणि जर समजा महामंडळाने हे नियम पाळले नाहीत तर काय होऊ शकतं? बापरे, तिथेच तर खरी गोम आहे. कायद्यात पॉल्युटर पेज प्रिन्सिपल म्हणजे प्रदूषणकर्ता पैसे देईल हे अत्यंत कडक तत्व आहे. तर त्यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा पर्यावरणीय दंड आकारला जाऊ शकतो. कोट्यावधींचा दंड? होय. आणि या भयंकर दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठीच हा समर्पित निधी गोळा केला जात आहे. अच्छा, आता उलगडा होतोय. यातून प्रत्येक बसस्थानकावर कचरा वर्गीकरणाच्या आधुनिक सुविधा, ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी वेगळे डबे, 15 दिवसांच्या सायकलमध्ये चालणारी स्वच्छता मोहीम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांसाठी सुरक्षित आणि निर्जंतुक प्रसाधनगृह उभारली जाणार आहेत. हे ऐकायला आणि समजायला खूप लॉजिकल वाटतंय. म्हणजे हा उपकर एसटीला दंडापासून वाचवण्यासाठी आणि प्रवाशांना स्वच्छ वातावरण देण्यासाठी आहे. बरोबर. पण जेव्हा आपण सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून याकडे पाहतो तेव्हा साहजिकच एक शंका निर्माण होते. कोणती शंका? भूतकाळातले अनुभव काही फारसे चांगले नाहीत ना. रोड सेफ्टी फंड म्हणजेच रस्ते सुरक्षा निधीचे उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहेच. हो, ते तर आहे. 2016 ते 2023 या काळात नवीन वाहन खरेदीवर उपकर लावून तब्बल 823 कोटी रुपये जमा झाले होते. पण प्रत्यक्ष रस्ते सुरक्षेवर किती खर्च झाले? फक्त 65 कोटी. बरोबर आहे. बाकी पैसा कागदावरच राहिला आणि रस्त्यांवर अपघात मात्र सुरूच राहिले. मग सामान्य प्रवाशांनी असा विश्वास कसा ठेवायचा की हे 2 रुपये खरंच स्वच्छतेसाठी वापरले जातील आणि सरकारी तिजोरीत कुठेतरी गायब होणार नाहीत? बघा, सामान्य प्रवाशांची ही शंका 100% रास्त आहे. पैशांचा गैरवापर किंवा प्रशासकीय लालफितीचा कारभार आपण अनेकदा पाहिला आहेच. त्यामुळे रस्ते सुरक्षा निधीचं तुमचं उदाहरण अगदी चपकल आहे. हो ना. पण या नकारात्मक उदाहरणासोबतच आपण एसटी महामंडळाच्याच इतिहासातील एक अत्यंत यशस्वी आणि सकारात्मक उदाहरणही लक्षात घेतलं पाहिजे. कोणतं उदाहरण? एप्रिल 2016 मध्ये एसटीने तिकीट दरात फक्त 1 रुपयाची वाढ केली होती. तो होता अपघात सानुग्रह अनुदान निधी किंवा ॲक्सिडेंट रिलीफ फंड. अरे हो, मूळ तिकिटासोबत ते 1 रुपयाचं छोटंसं वेगळं तिकीट मिळायचं तेच ना? अगदी तेच. पण त्या 1 रुपयाने खरंच एवढा मोठा फरक पडला का? अहो, त्या 1 रुपयाने अक्षरशः चमत्कार केला. हे कसं काम करतं ते आपण समजून घेऊया. नक्की सांगा. पूर्वी जेव्हा एसटीचा दुर्दैवी अपघात व्हायचा तेव्हा मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबांना नुकसान भरपाईसाठी अनेक वर्ष झगडावं लागायचं. महामंडळाकडेही तातडीने देण्यासाठी पुरेसा निधी नसायचा. पण या 1 रुपयाच्या निधीमुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या वारसांना मिळणारी तातडीची नुकसान भरपाई 3 लाख रुपयांवरून थेट 10 लाख रुपयांपर्यंत वाढली. बापरे, थेट 10 लाख? हो. आणि जेव्हा एखादा मोठा अपघात होतो तेव्हा MACT म्हणजेच मोटार अपघात क्लेम्स ट्रिब्युनल किंवा मोटर ॲक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्युनल हे कोट्यावधी रुपयांची कायदेशीर भरपाई देण्याचे आदेश देते. याचे काही प्रत्यक्ष निकाल किंवा उदाहरणं आहेत का जिथे या निधीचा थेट फायदा झाला? कारण लोकांना आकडेवारी हवी असते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला तब्बल 36,31,000 रुपये देण्याचे आदेश दिले होते. 36 लाख एकाच कुटुंबाला? होय. आणखी एक उदाहरण देतो. एका भीषण अपघातात एका 36 वर्षीय महिलेचा हात निकामी झाला. आता तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तिला 55 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. 55 लाख? अरे च्या. इतर प्रकरणांमध्येही कुणाला 29,64,000 तर कुणाला 44,15,000 रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. आता तुम्हीच विचार करा, आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेलं महामंडळ एकाच कुटुंबाला 55 लाख रुपये कसे देऊ शकतं? म्हणजे हा सर्व पैसा त्या प्रवाशांनी दिलेल्या 1 रुपयाच्या निधीतून उभा राहिला. अगदी बरोबर. त्या 1 रुपयाच्या संकलनातून एक भक्कम कायदेशीर आणि आर्थिक ढाल तयार झाली. क्या बात आहे. ज्याप्रमाणे तो 1 रुपया प्रवाशांसाठी मृत्यू किंवा अपंगत्वाच्या भयानक काळात एक मोठी आर्थिक सुरक्षितता बनला, तसाच हा 2 रुपयांचा उपकर प्रवाशांना अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवण्यासाठी एक प्रतिबंधात्मक ढाल बनेल. खूपच छान समजावून सांगितलं तुम्ही. पण हो, अट फक्त एकच आहे. हा निधी एसटीच्या जनरल अकाउंटमध्ये न मिसळता एका वेगळ्या समर्पित खात्यात ठेवला जावा आणि तो फक्त स्वच्छतेच्या कंत्राटदारांना वेळेवर बिले देण्यासाठीच वापरला जावा. अगदी रास्त. हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. 1 रुपयाने 55 लाखांपर्यंतचं आर्थिक सुरक्षण उभं केलं हे समजल्यावर या 2 रुपयांचं महत्त्व नक्कीच लक्षात येते. पण इथेच प्रश्न संपत नाहीत.
2 रुपयांचा स्वच्छता उपकर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहे हे समजलं. पण याच 15 एप्रिलपासून एसटीने 10% तात्पुरती तिकीट दरवाढही लागू केली आहे. हो, केली आहे. जानेवारी 2025 मध्येच एसटीने 14.95% दरवाढ केली होती आणि आता अवघ्या काही महिन्यांत पुन्हा 10% वाढ. विशेषतः कनिष्ठ आणि मध्यमवर्गीय नागरिक जे रोजगारासाठी दररोज प्रवास करतात त्यांच्या खिशाला ही दुहेरी कात्री नाही का? आर्थिक ताण वाढणार आहे हे अजिबात नाकारता येणार नाही, हे सत्यच आहे. पण ही 10% वाढ का आणि नेमकी कोणत्या काळात केली आहे यामागचं अर्थशास्त्र समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे ही वाढ कायमस्वरूपी नाहीये? नाही. सगळ्यात आधी हे क्लिअर करतो की ही वाढ कायमस्वरूपी नाही. ही केवळ 15 एप्रिल 2026 ते 15 जून 2026 या 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांच्या काळासाठी आहे. अच्छा, फक्त 2 महिने? दुसरं म्हणजे ही वाढ फक्त साधी, जलद म्हणजेच एक्सप्रेस आणि रात्रसेवा या बसेसना लागू आहे. ज्या प्रीमियम बसेस आहेत जसे की शिवनेरी, शिवाई, स्लीपर बसेस त्यांच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे बेस फेअरमध्ये किंवा मूळ दरात नेमका किती फरक पडेल? साध्या बसचा 6 किलोमीटरचा जो मूळ दर बेस फेअर आधी 10 रुपये 5 पैसे होता तो आता 11 रुपये 5 पैसे होईल. म्हणजे साधारण 1 रुपया वाढेल. हो. आता असा प्रश्न निर्माण होतो की ही वाढ का आवश्यक आहे? उन्हाळ्याच्या सुट्टीत लग्न सराई असते, गावी जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. हो, बस स्थानकांवर पाय ठेवायला जागा नसते. नेमकं. मग प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसेसच्या जास्तीच्या फेऱ्या सोडाव्या लागतात, ज्यामुळे डिझेलचा खर्च आणि गाड्यांच्या देखभालीचा ताण अचानक प्रचंड वाढतो. हा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी ही तात्पुरती वाढ आहे. हे प्रशासकीय कारण समजलं, पण सामान्य प्रवासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एका बाजूला महागाई वाढत असताना एसटीने दरवाढ करणं म्हणजे संकटच वाटतं. खासगी ट्रॅव्हल्सचे पर्याय असताना प्रवाशांनी एसटीचाच हा भार का सहन करावा? हाच तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. एसटीच्या या 10% वाढीची तुलना आपण खासगी ट्रॅव्हल्सशी करूया. बरं. दिवाळी 2025 मध्ये एसटीने अशीच 10% वाढ नियोजित केली होती, पण अतिवृष्टी आणि लोकभावनेचा आदर करून सरकारने ती वाढ एकाच दिवसात मागे घेतली. हो, तो निर्णय खूप गाजला होता, मला आठवते. पण त्याचा परिणाम काय झाला? एसटीची दरवाढ टळली, पण खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी या संधीचा आणि सणासुदीच्या गर्दीचा निर्दयीपणे फायदा घेतला. बापरे. त्यांनी तिकीट दरात चक्क 30% ते 40% एवढी प्रचंड वाढ केली. प्रवाशांची अक्षरशः लूट झाली. अरेच्या, 40%? होय. जर एसटीने स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी आणि उन्हाळ्यातील जास्तीच्या फेऱ्या चालवण्यासाठी ही किरकोळ तात्पुरती वाढ केली नाही तर एसटीची चाकं थांबतील. आणि समजा एसटी बंद पडली तर काय होईल? प्रवाशांची गैरसोय. नुसती गैरसोय नाही तर प्रवाशांना पूर्णपणे खासगी वाहतूकदारांच्या दयेवर आणि त्यांच्या मनमानी दरांवर अवलंबून राहावं लागेल. बाजारात खासगी दरांवर नियंत्रण ठेवणारे किंवा मार्केट रेग्युलेटर म्हणून एसटीचं जिवंत राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे एक अतिशय साधं उदाहरण द्यायचं तर ऐन पावसात दुसऱ्याकडून 100 रुपये भाड्याने छत्री घेण्यापेक्षा स्वतःची छत्री 10 रुपये देऊन दुरुस्त करणं अधिक शहाणपणाचं आहे. तसाच काही 6 प्रकार आहे. अगदी अचूक. आपण 10% वाढ देऊन स्वतःची एसटी वाचवली तर आपण त्या 40% लुटीपासून वाचणार आहोत. अगदी 100% बरोबर उदाहरण दिलंत. आणि जर आपण इतर सार्वजनिक वाहतुकीशी तुलना केली तर तिथेही परिस्थिती वेगळी नाही. म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसेसने नुकतंच आपलं किमान भाडे 5 रुपयांवरून थेट 10 रुपये केले आहे. बापरे, म्हणजे 100% वाढ. हो, ही 100% वाढ आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्याच्या तुलनेत एसटीची ही 10% तात्पुरती वाढ महागाईच्या निर्देशांकाशी सुसंगतच म्हणावी लागेल. हे विश्लेषण ऐकल्यावर गोष्टी बऱ्याच स्पष्ट होत आहेत. पण या चर्चेतून एक मोठा आणि कायम विचारला जाणारा प्रश्न निर्माण होतोच. कोणता? राज्य सरकार एसटीला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचं अनुदान देतं. महिलांसाठी 50% सवलत, ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास, शालेय विद्यार्थ्यांचे पास, या सगळ्या सवलतींचे पैसे सरकार एसटी महामंडळाला देतं ना? हो, देतं. तरीही एसटी सतत आर्थिक संकटात का असते? हा सगळा पैसा जातो कुठे? हा खूपच कळीचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. एसटी महामंडळाने नुकतीच आपली आर्थिक स्थिती स्पष्ट करणारी एक श्वेतपत्रिका किंवा व्हाईट पेपर प्रकाशित केला आहे. अच्छा, त्यात काय म्हटलंय? त्यातली आकडेवारी पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे हे लक्षात येतं. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एसटीचा संचित तोटा, ज्याला अक्युम्युलेटेड लॉस म्हणतात,
तो तब्बल 10,324 कोटी रुपयांवर पोचला आहे. बापरे, 10,000 कोटींपेक्षा जास्त तोटा. हो, आणि एवढंच नाही तर 2024-25 मध्ये आणखी 1,217 कोटी रुपयांचा अलेखा परीक्षित तोटा, अनऑडिटेड लॉस आहे. पण हे कसं शक्य आहे? रोज 55 लाख प्रवासी प्रवास करतात, तिकीट खिडकीवर नेहमीच गर्दी असते. मग एवढं नुकसान कसं आणि कुठे होतं? यामागे काही ठोस आर्थिक आणि सामाजिक कारणं आहेत. एसटीला दररोज 2 ते 3 कोटी रुपयांचा दैनंदिन तोटा सहन करावा लागतो. रोजचा 2-3 कोटी तोटा? होय. याचं पहिलं कारण म्हणजे डिझेलचे गगनाला भिडलेले दर. दुसरं कारण म्हणजे सामाजिक बांधिलकी. म्हणजे काय? अनेक दुर्गम आणि डोंगराळ ग्रामीण भागात एसटी अक्षरशः रिकामी धावते. तिथे खाजगी गाड्या जात नाहीत. तोटा होत असूनही एसटीला तिथे सेवा देणं बंधनकारक असतं. हे खरंय. खेड्यापाड्या आठ फक्त एसटीत जाते. आणि तिसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे आस्थापना खर्च किंवा एम्प्लॉई एक्सपेन्सेस. एसटीचा हा अवाढव्य गाढा ओढण्यासाठी तब्बल 86,000 कर्मचारी रात्रंदिवस काम करतात. हो, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्नही अनेकदा समोर येतात. मागच्या गणेशोत्सवाच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा संप झाला होता. अगदी बरोबर. आणि त्या संपानंतर एसटीच्या खर्चात मोठी वाढ झाली. कशी काय? संपानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात दरमहा 6,500 रुपयांची मोठी वाढ मान्य करण्यात आली. आणि तीही पूर्वलक्षी प्रभावाने, म्हणजे एप्रिल 2020 पासून. बापरे, म्हणजे खूप मोठी थकबाकी द्यावी लागली असेल. होय, हजारो कोटींची थकबाकी द्यावी लागली. शिवाय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता DA 46% 53% वाढवण्यात आलाय. प्रत्येक कर्मचाऱ्याला 1 कोटी रुपयांचा अपघात विमा संरक्षण देण्यात आलंय. या सर्व न्याय्य आणि कल्याणकारी योजनांमुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. पण मग राज्य शासनाने या सगळ्यासाठी आपल्या अर्थसंकल्पातून अधिक पैसे द्यायला नकोत का? एसटीला असं वाऱ्यावर का सोडलं जातंय? तसं पाहिलं तर राज्य शासन वेळोवेळी अनुदान देतं, पण राज्याच्या अर्थसंकल्पाच्याही काही आर्थिक मर्यादा असतात ना. 2026-27च्या राज्य अर्थसंकल्पातून लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी 7.5 अश्वशक्तीच्या कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांसारख्या मोठ्या तरतुदी आधीच केलेल्या आहेत. हो, त्या योजनांचा भारही मोठा आहे. नेमकं राज्याच्या तिजोरीतून इतर क्षेत्रांसाठी मोठा निधी दिला जात असल्याने एसटीसारख्या महामंडळांनी आपला दैनंदिन गाडा चालवण्यासाठी स्वतःच्या उत्पन्नातूनच मार्ग काढणं अपेक्षित असतं. म्हणूनच ही तिकीट दरवाढ आणि उपकर एसटीला आर्थिकदृष्ट्या जिवंत ठेवण्यासाठी अपरिहार्य बनले आहेत. हे खरंच एक मोठं चक्र आहे. सरकारची आर्थिक स्थिती, एसटी कर्मचाऱ्यांचे हक्क आणि सामान्य प्रवाशांचा खिसा. पण या सगळ्या समीकरणात सामान्य प्रवाशाला नेमकं काय मिळतंय? प्रवाशांना खूप काही मिळत आहे आता. जर प्रवाशी या 10,000 कोटींच्या तोट्यातून एसटीला बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजत आहेत, तर त्यांना प्रत्यक्ष काय फायदे मिळत आहेत, की फक्त त्या जुन्या, गळक्या आणि मोडकळीस आलेल्या गाड्यांमधून प्रवास करावा लागणार आहे? नाही, आता चित्र वेगाने बदलत आहे. या नवीन महसुलातून महामंडळात एक मोठं आधुनिकीकरण सुरू झालं आहे. प्रवाशांना थेट फायदे मिळायला सुरुवात झाली आहे. अच्छा. 2026च्या अखेरीपर्यंत एसटीच्या ताफ्यात तब्बल 8,000 नवीन बसेस समाविष्ट करण्याची योजना वेगाने सुरू आहे. 8,000 नवीन बसेस? यामध्ये कोणत्या प्रकारच्या गाड्या असतील? यामध्ये पर्यावरणपूरक लाल रंगाच्या नवीन BS6 बसेस आणि ओलेक्ट्रा प्लॅटफॉर्मवर आधारित निळ्या रंगाच्या शिवाय आणि शिवनेरी इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. क्या बात आहे. या नवीन गाड्यांमुळे प्रवासात वारंवार बस नादुरुस्त होण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल आणि प्रवास अधिक आरामदायी होईल. नवीन बसेस येणं ही नक्कीच स्वागतार्ह गोष्ट आहे. पण तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद आणि पासमधील गैरव्यवहार याचं काय? अनेकदा वाहक आणि प्रवाशांमध्ये 2-5 रुपयांवरून वाद होताना आपण पाहतो. यावरही एक मोठी डिजिटल क्रांती एसटीने आणली आहे. सवलतधारकांसाठी आता NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. हे NCMC कार्ड कसं काम करतं आणि त्याचे फायदे काय आहेत? पूर्वी कागदी पासेसमुळे खोटे पास दाखवून प्रवास करण्याचं प्रमाण जास्त होतं, ज्यामुळे एसटीची मोठी गळती होत होती. हे रोखण्यासाठी हे स्मार्ट कार्ड आणलं आहे. प्रवाशांना सुरुवातीला 199 रुपये देऊन हे कार्ड घ्यावं लागतं आणि त्यात किमान 100 रुपये बॅलन्स ठेवावा लागतो.
यातून सबसिडीचा गैरवापर पूर्णपणे थांबेल. आणि सुट्ट्या पैशांचा वादाचं काय? सुट्ट्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी एसटीमध्ये आता UPI पेमेंटला प्रचंड यश मिळालं आहे. फक्त डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात 62 लाख तिकिटांच्या विक्रीतून एसटीला तब्बल 83.67 कोटी रुपयांचा महसूल केवळ UPIद्वारे मिळाला आहे. बापरे, 83 कोटी रुपये फक्त डिजिटल पेमेंटमधून? होय, यामुळे आर्थिक व्यवहार अत्यंत पारदर्शक झाले आहेत. म्हणजे एसटी आता खऱ्या अर्थानं हायटेक होत आहे. याशिवाय एसटीने पर्यटनातही काही नवीन प्रयोग सुरू केल्याचा ऐकिवात आहे. होय, आणि त्याला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी तीर्थाटन योजनेअंतर्गत पुण्यातून अष्टविनायक दर्शन सुरू करण्यात आलं आहे. अरे वा, हे कसं आहे? हे एक अतिशय सुंदर 3 दिवसांचं गाइडेड टूर पॅकेज आहे, ज्यामध्ये आरामदायी प्रवास, राहणं आणि जेवण सगळं समाविष्ट आहे. पुरुषांसाठी 3,500 रुपये आणि महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी 3,000 रुपये असा अत्यंत परवडणारा दर ठेवण्यात आला आहे. हे तर खूपच स्वस्त आहे खासगी गाड्यांच्या तुलनेत. नक्कीच. भविष्यात कोकण दर्शन, पंढरपूर अशा अनेक योजना राबवल्या जाणार आहेत. हा जो 2 रुपयांचा उपकर आणि 10% दरवाढ आहे, तो याच आधुनिकीकरणाला आणि भविष्यातील एसटीला आर्थिक बळ देणार आहे. तात्पुरती भाडेवाढ आहे ती एसटीचा उन्हाळ्याच्या सुट्टीतला वाढता खर्च पेलण्यासाठी आणि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या 40% मनमानी लुटीपासून सर्वसामान्य प्रवाशांना वाचवण्यासाठी केलेली एक आवश्यक तडजोड आहे. बरोबर. आणि दुसरीकडे जो 2 रुपयांचा स्वच्छता उपकर आहे ती केवळ एक गोड संकल्पना नसून घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची कायदेशीर गरज आहे. यातून खरोखरच महिलांसाठी सुरक्षित प्रसाधनगृहे आणि रोगराईमुक्त बसस्थानके निर्माण होऊ शकतात. नक्कीच होऊ शकतात. पण कागदावरची ही आकडेवारी आणि कायदे कितीही चांगले असले तरी खरी परीक्षा ही बसस्थानकावरच होणार आहे. जर 2 रुपये अतिरिक्त देऊनही तिथली प्रसाधनगृहे अस्वच्छच राहिली तर मात्र हा निर्णय म्हणजे प्रवाशांची थेट फसवणूक ठरेल. त्यामुळे प्रशासनाने स्वच्छतेच्या बाबतीत 0 टॉलरन्स किंवा 0 सहनशीलतेचं धोरण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता जाता मला फक्त एकच विचार सर्व प्रेक्षकांसमोर मांडायचा आहे. कोणता? समजा आपण एसटीला हे 2 रुपये किंवा किरकोळ तिकीट दरवाढ देऊन आधार देण्यास नकार दिला आणि हे 10,000 कोटींच्या तोट्यात असलेलं महामंडळ पूर्णपणे कोलमडून पडलं, तर काय आपण पूर्णपणे त्या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांच्या दयेवर जगायला तयार आहोत, जे सणासुदीच्या काळात किंवा पावसात स्वतःच्या मनमानीनुसार दुप्पट-तिप्पट भाडे आकारतात? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. एसटीचं अस्तित्व टिकवणं हे अंतिमतः सर्वसामान्यांच्याच फायद्याचं आहे. खूपच विचार करायला लावणारा हा मुद्दा आहे. सुरुवातीला आपण त्या 2 रुपयांच्या नाण्याची गोष्ट केली होती, जी आपण सहज कुठेही सोडून देतो. पण आता हे स्पष्ट झालंय की तेच 2 रुपये एसटीचं भविष्य आणि आपला सुरक्षित प्रवास ठरवणार आहेत. नक्कीच. तर मित्रांनो, तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं? हा 2 रुपयांचा स्वच्छता उपकर योग्य आहे का? तुमच्या स्थानिक बसस्थानकांवर स्वच्छतेच्या बाबतीत काही सुधारणा दिसली आहे का? तुमचे अनुभव आणि मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हो, तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला नक्की आवडेल. अशा प्रत्येक चर्चेतून आम्हाला नवीन विषय मांडण्याची ऊर्जा मिळते. जर असेच सरकारी निर्णय, कायदे आणि महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती देणारे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर इन्फो इन मराठी या आपल्या चॅनलला लगेच लाईक करा. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा आणि काळजी घ्या. धन्यवाद.